लोकराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण पाहूयात कारागृह पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून कारागृह पोलीस भरतीच्या पेपरसाठी तुम्हाला खूप चांगला फायदा हा आपल्या टेस्ट सिरीजचा होईल। अकॅडमीने नुकतीच टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। याच्यामध्ये जर पाहिजे झालं तर 500 रुपयामध्ये फिजिकल आणि त्या 500 रुपयामध्ये फिजिकल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज आपण मोफत दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर सुरुवात करूया टेस्ट सिरीज क्रमांक 2 ला। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या टेस्ट सिरीज मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक टेस्ट सिरीज पीडीएफ स्वरूपामध्ये मिळेल। आपला टेलिग्राम चॅनल लोकराज्य अकॅडमी या नावाने आहे आणि हा लोगो मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। हा लोगो ज्या ठिकाणी दिसेल टेलिग्रामला लोकराज्य अकॅडमी हा चॅनल तुम्ही फॉलो करून ठेवा। चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया टेस्ट सिरीज क्रमांक 2 मराठी व्याकरण या विषयाचे प्रश्न। एकूण 25 मार्काला मराठी व्याकरण असतं पोलीस भरतीमध्ये आणि हक्काचे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं मराठी व्याकरणला या ठिकाणी म्हटलं जातं। तर पहिला प्रश्न आहे की अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग आपल्या सर्वांना माहिती की अनुस्वार आणि विसर्ग म्हणजेच स्वरादी होय, कारण स्वर आहे आधी ज्याच्या असे ते काय आहेत तर स्वरादी आहे। ठीक आहे, म्हणजे अनुस्वार जर आपण पाहिला तर अनुस्वार अम आणि विसर्ग जर आपण पाहिला तर आहा। ठीक आहे, म्हणजे या अनुस्वारा आधी स्वर येतोय अ, या विसर्गाच्या आधी स्वर येतोय अ, म्हणून या ठिकाणी याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो स्वरादी। कारण स्वर होऊ शकत नाही, कारण स्वर हे पूर्ण उच्चाराचे आहेत। ठीक आहे, व्यंजन होऊ शकत नाही कारण व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची आहेत। स्वरांच्या सहाय्याशिवाय व्यंजनांचा उच्चार होत नाही आणि संयुक्त स्वर तर अजिबात होणार नाही। दोन किंवा अधिक स्वरांपासून बनलेल्या स्वरांना म्हटलं जातं संयुक्त स्वर। चला दुसरा प्रश्न, संधी करा षट अधिक मास। षट अधिक मास या ठिकाणी जर आपण पाहिलं तर षट अधिक मास या ठिकाणी जर पाहिलं तर क च ट त आणि प पहिल्या व्यंजन वर्गातील वर्णांसाठी येणारे जे काय वर्ण असतात ते असतात ड त्र न न म। ठीक आहे, ड त्र न म या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ट आलेला आहे म्हणून ट ऐवजी घ्यायचा आहे काय तर न, म्हणून योग्य आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो षण्मास आणि न बाणाचा। न आहे बाणाचा। षट अधिक मास इज इक्वल टू षण्मास हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे, कारण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा सुद्धा व्यंजन आहे। चला पुढचा प्रश्न, भाववाचक नाम ओळखा। भाववाचक नाम ओळखा। तर भास्कर होऊ शकत नाही, प्रॉपर नाउन आहे। आपण होऊ शकत नाही, पुढं सुंदर होऊ शकत नाही, सुंदर हे विशेषण आहे आणि आपण हे जर आपण पाहिलं तर हे सर्वनाम आहे, म्हणून योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सौंदर्य। कारण काही स्थितीदर्शक नामांना देखील काय म्हटलं जातं तर भाववाचक नाम म्हटलं जातं। त्याचबरोबर व्यक्तीच्या अंगी असलेला हा काय आहे गुण आहे। पुढं खालील शब्दाचा प्रकार शब्द जाती ओळखा। ठीक आहे, पर्वत नाम दिलेलं आहे कोणतं पर्वत। आता पर्वत म्हटलं की जगातले सगळे पर्वत आपल्या डोळ्यासमोर येतात, एका समूहाचा बोध होतोय आपल्याला, म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नामाचा प्रकार आहे सामान्य नाम। व्यक्ती किंवा वस्तूंच्या जातीला दिलेल्या नामाला सामान्य नाम
असं म्हटलं जातं. भाववाचक नाम होणार नाही, धातुवाचक होणार नाही, विशेष नाम तर अजिबात नाही. मात्र या ठिकाणी जर अरवली असतं तर मात्र एकमेव आरवलीचा बोध होतोय, म्हणून विशेष अशा पर्वताचा बोध होतोय, म्हणून ते विशेष नाम असतं. चला जाऊया पुढचा प्रश्न. सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. या वाक्यातील काय ओळखायला लावले विद्यार्थी मित्रांनो? तर कर्म ओळखा. आता पहा, सदू बैलाला मारतो, क्लिअर कळते आपल्याला. सदू मारण्याची क्रिया कुणावरती करतोय? बैलावर करतोय. तरी सुद्धा आपण चेक करूया आपल्या पद्धतीनुसार. मारतो या क्रियापदातील मूळ धातू आहे मार, आणि मारणारा कोण? सदू. मारणारा असतो कर्ता, आणि मारलंय कुणाला? तर बैलाला, म्हणून बैल हा काय आहे? कर्म आहे. वाक्यामधील कर्म काय आहे? बैलाला. या वाक्यातील कर्म ओळखा असा प्रश्न होता. योग्य आन्सर आहे बैलाला. चला पुढे. अग्रेसर या शब्दाचा समास ओळखा. अग्रेसर, ठीक आहे. अव्ययी भाव समास होणार नाही. आ यथा प्रति किंवा शब्दाची द्विरुक्ती साधून झालेल्या शब्दांना अव्ययी भाव समासामध्ये गणलं जातं. होऊ शकत नाही. द्विगु होऊ शकत नाही, कारण संख्यावाचक नाहीये. द्वंद्व, दोन्ही पद महत्वाची, अजिबात होऊ शकत नाही. अग्रेसर अलुक तत्पुरुष समास, कारण सप्तमी विभक्ती प्रत्यय या ठिकाणी आपल्याला दडलेले दिसून येतात, म्हणून अलुक तत्पुरुष समास याचं योग्य आन्सर आहे. चला पुढं. धी या शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे. धी या शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे. बऱ्याच जणांना वाटेल की पृथ्वी, परंतु योग्य आन्सर पृथ्वी नाहीये. नदी तर अजिबात नाही. पालवी अजिबात नाही. तर आपण ते गाणं आहे पहा, श्री गणेशाय धीमहि. तर धीमहि म्हणजे काय? तर गणपती, बुद्धीची देवता. योग्य आन्सर आहे बुद्धी. पुढचा प्रश्न. देशी शब्द ओळखा. एकच लक्षात ठेवायचं, ज्या ज्या शब्दांमध्ये शक्यतो ड आहे, दगड, ठीक आहे, तर त्या ठिकाणी योग्य आन्सर आहे घोडा. ठीक आहे, योग्य आन्सर आहे देशी शब्दाचा कुठला? तर घोडा. चला पुढे जाऊया. त्रिशंकू म्हणजे काय? त्रिशंकू म्हणजे काय? आता त्रिशंकू परिस्थिती होते पहा बऱ्याच वेळी. तर त्रिशंकू म्हणजेच काय? तर अधांतरी, सहज साध्य अजिबात नाही, त्रिशूल तर अजिबात नाही, यापैकी नाही. तर त्रिशंकू परिस्थिती म्हणजे काय? तर आधांतरी परिस्थिती. ठीक आहे. चला पुढं. मी पत्र लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. मी पत्र लिहित असे. मी पत्र लिहित असे भविष्यात लिहितोय का? नाही. रीती वर्तमान काळ आहे का? नाही, कारण रीती वर्तमान काळ लिहित आहे पाहिजे. ठीक आहे. अपूर्ण भूतकाळ आहे का? अजिबात नाही. योग्य आन्सर आहे रीती भूतकाळ. योग्य आन्सर आहे रीती भूतकाळ. चला जाऊयात पुढं. पुढचा प्रश्न. दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? दिग्दर्शक. ठीक आहे. दिग्दर्शकी होणार नाही. दिग्दर्शिका पाहूयात आपण. दिग्दर्शिकी, दिग्दर्शिकी. ठीक आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर दिग्दर्शिकी आणि दिग्दर्शिका याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो दिग्दर्शिका. दिग्दर्शिक होणार नाही, दिग्दर्शिकी सुद्धा होणार नाही. दिग्दर्शकचं काय येणार? दिग्दर्शिका. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे. सुहासने गोष्टींचे पुस्तक वाचले. सुहासने गोष्टींचे पुस्तक वाचले यातील प्रयोग ओळखा. ठीक आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर पहा, प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला प्रयोगाचे प्रकार माहिती पाहिजेत. कर्तरी आहे, कर्मणी आहे आणि भावे आहे. इथं जर पाहिलं तर वाचणारा कोण आहे रे? सुहास आहे. वाक्यामध्ये कर्ता आहे, बरोबर. कर्ता बदलून पाहूया. आदितीने गोष्टींचे पुस्तक वाचले. कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. कर्त्यानुसार बदलतंय का? बदलत नाही. ठीक आहे. म्हणून कर्तरी प्रयोग गेला, कर्तरी प्रयोग गेला, कर्तरी प्रयोग गेला. ठीक आहे. राहिला काय पर्याय? कर्मणी. तरी सुद्धा आपण चेक करूया. ठीक आहे. सुहासने गोष्टींचे पुस्तक वाचले. वाचणारा आहे सुहास. कर्म बदलून पाहूया.
सुहासने गोष्टींचे अभंग वाचले. सुहासने बहिणाबाईंच्या कविता वाचल्या. इथं काय सांगितलं मी? सुहासने बहिणाबाईंच्या पुस्तकेऐवजी काय केलं आपण? कविता केल्या. कविता वाचलेचं काय होणार मग? वाचल्या. म्हणजेच कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतोय. योग्य आन्सर आहे कर्मणी प्रयोग. योग्य आन्सर काय आहे? कर्मणी प्रयोग. चला जाऊया पुढचा प्रश्न. शेजार पाजार हा शब्द टिंबटिंब या प्रकारामध्ये मोडतो. शेजार पाजार तत्सम होणार नाही कारण संस्कृत शब्द नाहीये. अनुकारणवाचक शब्द होणार नाही कारण शब्दामध्ये कुठल्याही प्रकारचा ध्वनी किंवा आवाज नाहीये. देशी शब्द तर अजिबात नाही. योग्य आन्सर आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द दोन प्रकारचे आहेत. एक आहे पूर्णाभ्यस्त आणि दुसरा आहे अंशा अभ्यस्त. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या शब्दाचा अंश आपल्याला दुसऱ्या शब्दामध्ये दिसून येतोय. शेजार या शब्दाला अर्थ आहे परंतु पाजार या शब्दाला अर्थ नाही. बरोबर? म्हणून त्याचं योग्य आन्सर आहे अभ्यस्त शब्द. कोणता शब्द? अभ्यस्त शब्द. अभ्यस्त मध्ये सुद्धा कुठला? तर अंशा अभ्यस्त. पुढे जाऊया. पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायांतून निवडा. पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायामधून निवडा. प्रियकर होणार नाही, जीवलग होणार नाही, सखा होणार नाही. तर योग्य आन्सर आहे भ्रतार. ठीक आहे? भ्राता म्हणजे भाऊ परंतु भ्रतार म्हणजे पती किंवा नवरा. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न आहे PYQ आहे पहा. हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? हलाहल याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो विष. तोंड पाठच करून ठेवा हा शब्द. चला पुढचा प्रश्न. वृद्ध मातापित्यांची सेवा करणे हे मुलांचे टिंबटिंब कर्तव्य ठरते. रिकाम्या जागासाठी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वृद्ध मातापित्यांची सेवा करणे हे मुलांचे टिंबटिंब कर्तव्य ठरतं. योग्य आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही मला कमेंट मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे? आपण सज्ञान आहोत सर्व. योग्य आन्सर योग्य कमेंट मध्ये तुम्ही योग्यरित्या कमेंट करा. चला पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? क्रिया विशेषण अव्यय विचारले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे? प्रकार. सहलीस गेल्या वेळी आम्ही भरपूर पाणी प्यालो. भरपूर या शब्दाला आहे अंडरलाईन. स्थलवाचक होणार नाही कारण स्थळाचा बोध होत नाहीये. कालवाचक होणार नाही, काळाचा बोध होत नाहीये. रीतिवाचक होणार नाही तर या ठिकाणी परिणाम नाही तर परिमाण. ठीक आहे? परिमाण मोजता येण्यासारखं. ठीक आहे? भरपूर पाणी प्यालो परिमाण वाचक क्रिया विशेषण अव्यय. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. एका बाजूला उपसर्ग घटित शब्द, शब्द साधिते, अभ्यस्त शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. ठीक आहे? आता इथं जर आपण पाहिलं तर अभ्यस्त शब्द जर आपल्याला पाहायचं झाला तर अभ्यस्त शब्द या ठिकाणी येतोय शेजारी पाजारी. पर्याय क्रमांक 3 गेला. पर्याय क्रमांक एक मिनिट. क च 4 या ठिकाणी या पर्यायामध्ये आहे. पुढे पाहायची सुद्धा गरज नाही. पुढे पाहायची सुद्धा गरज नाही. तरी सुद्धा उपसर्ग घटित शब्द जर आपल्याला पाहायचा झाला तर एक शब्द आहे नंदन. ठीक आहे? त्याला उपसर्ग लागलेला आहे अभिनंदन. ठीक आहे? पुढे जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये शब्द साधिते. शब्द साधिते जर आपण पाहिलं तर शब्द साधिते त्याच्या आधी आपण पाहूया की प्रत्यय घटित शब्द. ठीक आहे? पूजा, पुजारी. पूजापासून काय? पुजारी. प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा आहे प्रत्यय घटित शब्द. ठीक आहे? योग्य आन्सर आहे असं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे 4. जाऊयात पुढं. खालील वाक्याचा प्रकार कोणता? यावर्षी पीक पाणी चांगले यावे. यावर्षी पीक पाणी चांगले यावे. वाक्याचा प्रकार विचारलंय म्हणजेच क्रियापदाचा प्रकार. क्रियापदाचे अर्थ एकूण 4 प्रकारचे आहेत. स्वार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी आणि संकेतार्थी. वाक्याच्या शेवटी क्रियापदाच्या शेवटी वाविवे असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं.
वाक्यामध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा असं जर संबोधित असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ असतो विद्यार्थी क्रियापद. स्वार्थी क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये फक्त आपल्याला काळाचा बोध होतो. आज्ञार्थी क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये आज्ञा आपल्याला दिसून येते. आणि संकेतार्थी क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला अट दिसून येते. जर, तर अशा प्रकारची वाक्य ही संकेतार्थी क्रियापदामध्ये येतात. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. वाढविणारे कोण? आई वडील. वाढविले कुणाला? मुलांना. ठीक आहे. आता इथं सरळ सरळ दिसते आपल्याला, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, तरी सुद्धा आपण पाहूया. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. आई वडिलांनी आपण याच्याऐवजी करूया त्यांनी. त्यांनी मुलाला मायेने वाढविले. क्रियापदामध्ये बदल होत नाही कर्त्यानुसार. ठीक आहे. कर्म बदलून पाहूया. आई वडिलांनी प्राण्यांना मायेने वाढविले. कर्त्यानुसार सुद्धा क्रियापद बदलत नाही, कर्मानुसार सुद्धा क्रियापद बदलत नाही. या ठिकाणी योग्य आन्सर आहे भावे प्रयोग. या ठिकाणी योग्य आन्सर आहे ते म्हणजे कुठलं? तर भावे प्रयोग. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालील वाक्याचा प्रकार कोणता? खालील वाक्याचा प्रकार कोणता? वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. ठीक आहे. याचं योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगायचं आहे. एक असतं प्रधानत्व सूचक आणि दुसरं असतं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर की हे नेमकं कोणतं उभयान्वयी अव्यय आहे हे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचे आणि याचं योग्य आन्सर देखील तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा. होकारार्थी वाक्य निवडा असं विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. होकारार्थी वाक्य बनवताना एकच लक्षात ठेवायचं, होकारार्थी विचारू द्या किंवा नकारार्थी विचारू द्या, वाक्याचा सेन्स बदलला नाही पाहिजे. वाक्याचा सेन्स बदलला नाही पाहिजे. वाक्य आहे तू जबाबदारीने काम केले नाहीस. बरोबर. म्हणजेच याच्यावरून काय होतंय रे? याच्यावरून काय समजतंय की तू जबाबदारीने काम केले नाहीस. म्हणजेच याचं योग्य आन्सर जर आपण पाहिलं, तू जबाबदारीने काम करतोस का? तर अजिबात नाही. ठीक आहे. इथं केले नाहीस म्हणलंय, अशाच अर्थाचं वाक्य आपल्याला पाहायचं आहे. परंतु इथं काय सांगितलंय? तू जबाबदारीने काम करतोस, हे होणार नाही. दुसरा जर पर्याय आपण पाहिला, तू बेजबाबदारपणे काम केलेस, हेच याचं विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर आहे. ठीक आहे. सेकंड नंबर पर्याय बरोबर आहे. तरी सुद्धा आपण पाहूयात पुढचे पर्याय नेमके काय दिलेले आहेत. तू जबाबदारी ओळखली नाहीस. जबाबदारी ओळखायला लावलीच नव्हती, काम करायला लावलं होतं. ठीक आहे. पुढं, तू जबाबदारीने काम करणारा आहेस, अजिबात नाही. तू जबाबदारीने काम केले नाहीस, हेच याचं योग्य आन्सर आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालील शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. ठीक आहे. आता थर्ड म्हणलंय, थंड म्हणलंय का? नाही, त्यामुळे गार येणार नाही. ठीक आहे. गर्दी अजिबात येणार नाही. आधात अजिबात येणार नाही. योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो थर्ड म्हणजेच किनारा. थर्ड म्हणजेच काय? तर किनारा. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दिलेल्या शब्द समूहासाठी पर्यायी शब्द निवडा. आता पाण्यातील कचरा. पाण्यातील कचरा जर आपण पाहिलं तर पाण्यातील कचऱ्यालाच म्हणलं जातं पाणीवळ. पाण्यातील कचऱ्यालाच काय म्हणलं जातं? पाणीवळ. याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला कमेंट करायला सांगितलेली आहेत आणि शेवटचा हा 50वा प्रश्न, याचं देखील उत्तर आपण कमेंट करायचं आहे. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल त्याचे त्याला. ठीक आहे. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल त्याचे त्याला. ही काव्यपंक्ती कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे हे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. आपलं विश्लेषण कसं वाटलं आणि कारागृह पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.
चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. अजून आपल्या कारागृह पोलीससाठी किमान 10 ते 15 टेस्ट ह्या अशाच होणार आहे. बाकी विषयांचं विश्लेषण हे तुम्हाला उद्या, परवा किंवा तेरवा या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद.